आमच्याकडे भरून भरून अशा गोणी भरलेल्या चपला, इथे इथे चपला तिथे चपला, तुम्ही बघाल तिथे चपला. म्हणजे आई म्हणते ना कसं वागू नको, लोक चपला पडतील, इथे ऍक्च्युली चपला पडतील अंगावर. चपल्यांचा पाऊस पडेल इकडे. हे बघ, हे बघा, हे बघा, ढीक भर चपला, सगळीकडे चपला, इथे वर चपला, खाली चपला. डोळ्यांना कळतं हा, नजरेतच बसलंय ते. नजरेत बसलाय. हा, नजरेत म्हणजे बसलंय. कुठलीही मशीन नाही, कुठलंही माप नाही नाही, नाही, काय नाही. सगळं हस्तकला हातावर सगळं. बाई कसला आवाज येतो बघितला काय चपलेतनं. आणि हे ना, हे का करायचं माहितीये, पूर्वी चपलेमध्ये असा आवाज का घालायचे, कारण माणूस चालतोय तर रस्त्यामध्ये त्याला आवाज आला पाहिजे. आणि मग जे काही असे सरपटणारे प्राणी असतात, साप असेल, विंचू असेल, त्या आवाजाने घाबरून मध्ये लांब पळून जातात. काय दरारा आहे ना माणसाचा, चालताना आवाज येतो बाई. हे बघ दादा, आणि मला सांगा, आपली ही जी कोल्हापुरी चप्पल आहे ही कधीपासून बनायला लागली आहे? माझं वय आता 51-52 चालू आहे. हा, मला कळतापैकी म्हणजे 35 वर्षाचं नंतर मला याला अनुभव आहे. तेव्हा जर नाही कोल्हापुरी चप्पल आहेच. आहेत. त्याच्या अगोदरपासून आहे. असणार. आमचं दादा करत होता. हा, जरा जरा बघित होता आम्ही घरामध्ये. हा. तेव्हापासून हे पूर्वीसनं हे आलेलंच आहे. आणि मला सांगा, कोल्हापुरी चपलामध्ये आणि ज्या मार्केटमध्ये चप्पल मिळतात त्यामध्ये काय फरक आहे? मार्केटची चप्पल जरा तिचं चमडं जरा हे Low quality. 2 नंबर क्वालिटीचं वापरलं जाते साहेब. अच्छा, आणि हे आपलं चमडं जे काय आहे हे जवारी लेदर म्हणतात त्याला. जवारी. हा, जवारी लेदर म्हणतात. हे टिकायला 1 नंबर असते. अच्छा, आणि ह्या चमड्याला तेलाची गरज आहे. तेलाची. हा, ह्याला तेल लावलं तर 6 महिने आणि ज्यादा टिकते. 1 वर्ष टिकायचं चप्पल 16 महिने म्हणजे 18 महिने टिकते. कुठलं तेल लावायचं असतं? हे गोड तेल घालायचं सर. खोबरेल तेल आपलं. खोबरेल तेल वापरलं तर चालतंय. हा, परत कोण मोहरीचं घालतात, मोहरीचं कोण तेल. पॅराशूटचं तेल लावतात, हा, कोण डिझेल घालतात. अच्छा, डिझेल पण लावतात. हा, डिझेल पण लावतात. डिझेल लावले की जरा शायनिंग येते सर. शायनिंग आणि हा, कलर मध्ये बुडवून काढून त्याला घातला तर अगदी चकाचक येते कलर. आणि हे तुम्ही काय करताय आता? हे शेतातली माती आहे काळी. ही शेतातली माती आहे. हा, शेतामधली माती याला चप्पलला लावलं जाते. हे दोन्ही असं अटॅच केल्यानंतर शिलाई मारायमुळे फक्त माती लावायची याला. अच्छा, आणि माती का लावतात? माती म्हणजे हे फक्त एक तिकडे इकडे सरकून शिलाई मारत्याने. अच्छा, तिकडे इकडे सरकलं की ते वाकडे तिकडे होते. चमुंडी माती लावतात हा, पहिल्या माती आतमध्ये. लावून याच्या आत एक पट्टी भर मारायचं असं. आणि हे तुम्ही काय करताय आता? हे आत भर मारायला लागले म्हणायचे ते. अच्छा, हा, हे असं भर मारून. त्याला जाडं करत जातात. हा, फक्त जाड नाही, फक्त प्लेन म्हणजे हा, हे पाठीमागे एवढं अंतर आहे का नाही, त्याच्या पुढे सपोर्ट साठी मारले जाते. अच्छा. म्हणजे हे वाकून आहे असं. हा, बॅलन्स साठी ते पुढे मारलं जाते साहेब. ही माती गमचं काम करते. हा, फक्त गम टचिंग दोन्ही एकत्र करते. अच्छा, अच्छा. हे असं धरून हे चिकटलं परत की मारणार. हा, आता हे फक्त असं बनवून हे केलं की डायरेक्ट हे शिलायला जाते आता. अच्छा, हा, हे साईडनं शिलाई मारता ह्याला शिलाई मारले की संपलं तिचं मातीचं काम. विषय संपला. संपला. बाई, माती सुकली की निघून जाते काय? निघून जाते ते. हे चप्पल आणि परत धुताव साहेब आम्ही. अच्छा, हा, हे चप्पल ब्रशानं धुतलं का नाही, आत पाणी जाऊन ते माती सगळं बाहेर काढते. आणि अच्छा, मग माती निघते हा, बाहेर. माती बाहेर निघून जाते. आणि चप्पल हे आता हाय असं राहतंय. हे आता पहिला बेस झाला हा, याचा. पहिला पेज हे तयार झालं. मग त्याच्यावरती काय करणार तुम्ही? आता वरती हे टाच लावायचं आहे. आणि हे प्रत्येकाचं चामडं सेम असतं? चमडं सेमच असते. आणि हे चामडं कसलं असतं आपलं? चमडं म्हशीचं, प्युअर म्हशीचं म्हशीचं असतं हा, चामडं. प्युअर म्हशीचं. अच्छा, म्हशीच्या चामड्यातनं बनते चप्पल. आणि हे शरीरासाठी, तब्येतीसाठी अगदी उत्तम आहे. उत्तम. हा, एकदम डोळे वगैरे गार राहतात, शरीर संपत चांगली राहते अच्छा, या चमड्यामुळे. हे बघ, हे सगळं ते दिसतंय तुम्हाला, सगळं पडलेलं इथे. एवढं केवढं आहे बघ. हे सगळं चामडं आहे ज्याच्यापासून कोल्हापुरी चपला बनतात. हा रॉ मटेरियल आहे. हे मला त्याचं टेक्स्चर एकदम चपटावून जातं. हा, हे म्हणजे टिकायला पण येते सर. हा, आणि ह्याचं सुपेरियर येते, सुपेरियर काम. अच्छा.
तरी साधारण अशी किती किती लेअरची बनते? 4 तळी. तळी? हा, तळी 4 तळीचं चप्पल बनू शकतंय, हा. 2 तळीचं बनू शकतंय, 3 तळीचं बनू शकतंय. सर्वात जास्त कितीचं बनतं? सर्वात जास्त 4 तळी. 4 तळी सर्वात जास्त. हा, 4 तळी. 4 तळी जास्त, 5 तळीचं बनत नाही कधी. 5 तळीचं बी करता येते सर, खरं त्याला अच्छा. ते शिलाई मारता यायला पाहिजे. हा, ते आरपार घुसलं ती पाहिजे. अरी असल्या का नाही त्याच्या हिशोबात ते अरीच्या जजमेंटवर असते. अच्छा. आणि हे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही लावत जाता ना? हो, अंदाज म्हणजे एक्सपिरियन्स इतक्या वर्षाचा आहे. हे 25 वर्षाचं हे आहे की सर्व्हिस आहे. सर्व्हिस आहे तुमची. हा, 25. आणि 85 वर्ष जुनं दुकान आहे. जुनं दुकान 85 वर्षाच्या पाठीमागचं आहे. आणि तुम्हाला कोणी शिकवलं सगळी कला? हे आम्ही इथं येऊनच शिकला होतो. इथे राहून राहून? हो, इथं राहून हे सगळं बघून शिकला. आता मी 25 वर्ष झालं इथं कामाला. अरे वा. हे असं हे ज्या हिशोबात लावलं जाते सर. ही जी अच्छा. उंची किती, हे जे किती, हे आम्हाला ते गावलेलं आहे. तर डोळ्यांना कळतं तुमच्या? हा, नजरातच बसलंय ते. नजरेत बसलंय? हा, नजरात म्हणजे बसलंय. कुठलीही मशीन नाही, कुठलंही माप नाही नाही, नाही, काय सगळं नाही. हस्तकला हातावर सगळं. म्हणजे काय कला आहे बघा ना माणसाची हाताची. हे असं तयार झालं. तयार आता झालं. हे डायरेक्ट आता शिलाई मारायला. मला शिलाई कुठे होणार त्याची? ती शिलाई घरात लेडीज शिलाई मारतात. लेडीज शिलाई मारतात? हा, शिलाई. ते काम त्यांचं आहे? हा, त्यांचं काम असते. अरे वा. शिलाई येणीचं काम लेडीज करतात. लेडीज करतात. हा. आणि आता ही चप्पल तुम्ही बघता सगळ्या कडक असतात, या मऊ कधी होतात? मग हे आता चप्पल तुम्ही घेतला, हा. घेतल्यानंतर तेल घालायचं याला. तेल घालायचं म्हणजे काय करायचं? तेल लावायचं तेल असतं? लावायचं असं सगळं. हाताने की हा, कापसाने? वाटी तेल घ्यायचं, हा. त्याच्यामध्ये बोळा घेऊन सगळं कम्प्लीट संपूर्ण पोसायचं. आणि मग ते ठेवून द्यायचं? हा, आणि ठेवून एकामेकाला ते, हे आता चप्पल आहे सर, हा. हे चप्पल मध्ये असे दोन्ही असे तेल लावायचं कम्प्लीट सगळं. हा. संपूर्ण तेल लावल्यानंतर असे पट्टा वाकवून हे पट्टा सगळं, वाकवायचा? हा, असं घालून ठेवायचं. अच्छा. रात्रीचं घालून ठेवायचं, सकाळी उठून पायात घातला का नाही 2 दिवसात म्हणजे अगदी स्मूथ येते पायात. अच्छा. हा, 2 दिवसामध्ये अगदी सॉफ्ट येते. पायाला तेल लागणार नाही ते? नाही लागत नाही, पूर्ण ते सगळं लेदर ओढून घेते. ओढून घेतं? पुरा लेदर सगळं वडलेलं असतंय, एक जीव होतं इथे सर. आणि आठवड्यातनं किती वेळा तेल लावायचं? आठवड्यात लावायचं नाही सर, एक 4 महिने 6 महिन्यानं 4 लावायचं. महिने 6 महिने लावायचं? हा, 6 महिन्याने एकदा लावलं तर बी चालतंय त्याला. आणि पावसामध्ये काय करायचं? पावसामध्ये पावसात जरा ते खराब होते सर, राडीत वापरलं तर खराब होते. हा. असं डांबरीवर यूज करायला असं तर काही फरक पडत नाही त्यात. मग तुम्ही म्हणाला पावसात भिजल्यावरती हा. पायात घालत राहायचं? पायात वापरतच राहायचं ते. हा. भिजलंय म्हणून उन्हात ठेवायचं नाही. हा. आणि आपलं ते पदशिरी सोकत आल्यानंतर त्याला नेक्स्ट पॉलिश मारून घेतला तर तुम्ही, आणि हाय कसं पहिला चप्पल होतं तसंच होते. अच्छा. हाय तसं राहते, वाकत नाही, काही आणि नाही. पॉलिश आपण कोणाकडे मारू शकतो? कुठं बी तुम्ही कुठं बी मिळू शकतो तुम्हाला Polish मारून हा, मिळणार. पॉलिश मारून द्या म्हटलं, येलो कलरचं पॉलिश कुठलं असते ते मारून हा. घ्यायचं. पॉलिश मारले की अगदी हाय तसं स्मूथ राहत. आता ह्या सगळ्या डिझाईन आहेत तुमच्या, हा. आता हे लाइनिंग, हा. हे हा गोंडा, हे लावलंय तुम्ही, हे सगळं कसं करता तुम्ही? हे सगळं हस्तकला आहे सर. अच्छा. ही येणी जी आहे, हा. ही 3 सळाची येणी आहे. बरोबर, वेणी घातली हा, प्रॉपर? वेणी घातलेला आहे. 3 सळ मिळून 1 येणी तयार झाले. अच्छा. हे सगळं संपूर्ण येणे आहेत ते, जे 3 सळाचे आहेत. बारीक 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 वेण्या आहेत याच्यामध्ये. हो. आणि इथे बघाल ना, तर या सगळ्या चपला जेवढ्या दिसतात तुम्हाला, या सगळ्या चपला हँडमेड आहेत. प्रत्येक चप्पल हाताने शिवली गेली आहे. हो माय गॉड. म्हणून ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक चप्पल ही वेगवेगळी दिसणार. काही अशी दिसतील, काही अशा दिसतील, आणि प्रत्येकाचं काम बघशील ना तू, प्रत्येकाने बारीक 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 काम केलं गेलंय. हाय जे, आणि साईडनं गोट मारला आहे. हा. आणि हे वाजत्याला चप्पल आहे सर, आवाजी. हा, तो आवाज कशामुळे येतो? आवाजी त्याचं ते इंचू म्हणून असं बी असतात सर, झाडाला लावलेलं. अच्छा. काळा आपल्याला आहे का बघायला? आहे? हाय, दाखवतो की सर. दाखवा ना जरा एक एक. जरा हे काय आणलंय? हे आता इंचू आहे सर. इंचू? हा, आवाज चप्पलात घातल्यानंतर आवाज येते. हे असं बडवून पातळ करायचं याला. कसं? हे असं पातळ करून आत असं भरत यायचं ते. अच्छा. किती असतं एका चपल्यामध्ये? किती असतात? एका चप्पलामध्ये 50-60 असतात. 50-60 असतात? 50-60 असं सगळे भरत यायचे याच्यामध्ये. अच्छा. हे असं भरत आल्यानंतर मग हे वर ठेवून शिलाई मारायचं. अच्छा. शिलाई मारल्यानंतर मग ह्याला डिझेल किंवा रॉकेल हा. तेल घातला की ज्यादा वाजते. अच्छा. तेल नाही घातला तर सिंपल म्हणजे कडक होऊन जातं ते. तेवढं सॉफ्ट येते. आणि तेल घातला असं तर ज्यादा वाजते. अच्छा. आणि ह्याला हे कुठल्या बिया आहेत या? हे शेतामध्ये मिळतात सर. हे कुठं कुठं तर वड्याकडेला ते शेतात असं जंगल्यामध्ये त्याने लागलेलं असते. प्रॉपर विंचू दिसतात ते. बघ, दिसतंय तुला? त्याला हे बघ, विंचवासारखं त्याला काटे आहेत ते. कसलंच आहे हे. आणि मग हे का घालतात चपलेमध्ये? पहिलाची लोक कसं होतं, शेताला जायला म्हणा, रानात घर असतात, हा. गावात घर असतात, हा. जनावर असतात,
त्या टायमाला ही आवाजी चप्पल घालून पायात घालून असं इच्छुक म्हणजे साप विंचू, वगैरे साप, सरपटणारे असं काय प्राणी. पायातून ह्या आवाजामुळे बाजूला सरकाव ह्या उद्देशानं पहिला वापरत होती माणसं. अच्छा, आता शोकी म्हणून वापरायला शौकीन. सिटीमध्ये शोकी हा. आवाज काढत जायचं तिकडे इकडे हे शो म्हणून हा, वापर. म्हणजे जसं फटफटीचा बुडबुड बुडबुड आवाज येतो ना, ठप 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 ठप. हे जे फटफटीवाले आहेत ना, हे त्यांच्यासाठी आहे चपला, की बाय आवाज करत जायचंय, आवाज. त्यासाठी झालेल्या गोष्टी आहेत. हे आवाज चप्पल. आणि आता ते वेण्या कसं बनवता तुम्ही? हे इणे असं 3 सलाची इणे आहे सर. हे पाणी का आपलं? हा हे पाणी आहे. अच्छा, ही इणे 3 सलाची इणे आहे. आता हे कोणी, आता हे बारीक बारीक ही वेणी कोणी घातली आहे? हे लेडीज घालतात घरी. अच्छा, हे बघ केवढं बारीक काम आहे बघ, हे बघ केवढं बारीक काम आहे. हे सगळं एक एक हाताने करतात. हा हातानं सगळं घालतात ते. घातल्यानंतर मग ह्या पट्ट्यावर आम्ही बसवतो. मग ते कसं बसवतो तुम्ही असं ते? हा हे बसून हे फोडायचं पट्ट अच्छा. आणि हे बसवून सगळं त्याच्या हिशोबानं ते बसवलं जाते. अच्छा, म्हणजे जे ऍक्च्युअल नक्षी काम आहे ते सगळं बायका करतात. हा म्हणजे ते शिलाई असो, मग आणि मग हे पण का केलं तर हे जे घातलेले काय आहेत खिळे, हे म्हणजे सर त्याला काय ह्याच्यामध्ये म्हणतात? हे रिंग म्हणतात सर. रिंग. रिंग हे होलं मारून ह्याच्यामध्ये रॉकेल किंवा ते तेल सोडायचे आहेत. अच्छा, ह्याच्यात तेल सोडायला. हा तेल सोडलं की ते आत इंचू भरलेले असतात का नाही त्याच्यात जाऊन त्या आत सेटिंग करायला असं ते लूज व्हायसाठी ते आत तेल सोडलं जातं याला. पेट्रोल बरोबर शॉक हा. ऑब्झर्व येते. हा ह्याच्यामध्ये सोडलं की आत ते तेल जाणार. बरोबर मागमोर व्हायला लागलं की त्याचं चालायला लागलं की ते आवाज येतो. आवाज येणार. हा आवाज येतो. मग तेल इम्पॉर्टंट आहे चपल्यांमध्ये. तेल इम्पॉर्टंट आहे आणि शरीराला 1 नंबर चप्पल आहे. चप्पल. चमडी चप्पल म्हटलं तर शरीराला 50% म्हटलं तर बी काय हरकत नाही सर. वापरायला आलं की 50% शरीरामध्ये गुण दाखवतो. गुण दाखवतो हा तुम्हाला. गुण दाखवतो. क्या बात आहे. आणि मोठं डॉक्टर लोक सगळं सांगतात हीट उष्णता अंगात झाला, अंगाची चमडी निघाली तर बी तुम्ही चमड्यात चप्पल वापरा म्हणून सांगतात. एमडी डॉक्टर सगळं सांगतात. अच्छा, त्याच्यामुळे हे चमडी चप्पल वापरलं आणि जातं. आता हे जी फुगली आहे चप्पल, ही हा. जी फुगली आहे ती कशामुळे फुगली? आतमध्ये बी हे आहेत आत म्हणून? बी घातलंय म्हणून फुगलंय सर. आणि वापरायला असा का नाही हा. आणि प्लेन येतं इथे. अच्छा, हाय plain तसं होतं. होतं. हा प्लेन येतंय ते आत म्हणजे एकावर ठुलेलं असतं ते. अच्छा. आत वाजाय चालू झालंय, चालायला आलंय की नाही ते बी सगळे जाऊन पद्धतशीर बसतात ते. अच्छा. शिलाई बरोबर येऊन बसली की ते मग सफाई होत आहे. मग ही शिलाई हे आपण आपल्या बायकाच करतात? हे आपण मारले सर. हे तुम्ही हे मारले? आम्ही मारले. अच्छा, मग हे कुठले शिलाई आपल्या महिला करतात? हे आपले आतलं? हे शिलाई मारतात, हे येण्या तयार करतात. अच्छा. हे लेडीज काय असते हे येण्याचं काम त्यांच्याकडे असते. अच्छा. आणि हे शिलाई पण मारतात त्यांनी. अच्छा. आम्ही बी मारू शकतो. आणि हे महत्वाचं काय सर, हे साईडला गोट आहे का नाही, हा. हे आवाज चप्पलला दिसायला शोभतंय. बरोबर. ह्याला साईडला आणि एवढं एक्स्ट्रा राहतंय बघा. बरोबर. हा बघा साईडला बाहेर येतं बघा हा ते. बाहेर त्याच्या 1 mm म्हणून बाहेर सोडलेलं असते. त्याच्यावर ते गोट मारलेलं असतं. अच्छा, आणि आता मला सांगा, आता ही चप्पल बघतोय मी, आता ही काय स्टाईल आहे असं ओव्हर आलेलं ही सगळं स्टाईल म्हणजे महाराजे माणसं लोक हा. वापरत होती सर. अच्छा. महाराजा म्हणजे मोठमोठं शिकार करणारे ही तसली लोक हे त्यांच्या पायात सोबत होता नाही. त्याच्यामुळे ह्याला महाराजा चप्पल म्हणतात सर. महाराज चप्पल. हा महाराजा चप्पल. आणि आता मी विचारतो, ह्या नवीन ज्या तुम्ही महिलांसाठी स्त्रियांसाठी काढलाय. हा हे लेडीज चप्पल आहे सर. अच्छा. हे संपूर्ण इणीमध्ये काम आहे. हा. हे अंगठासकट इणीचा आहे याचा. हा. हे सगळं इणीमध्ये काम आहे. ह्याला लेडीज चप्पल म्हटलं जातं सर. अच्छा. ह्याच्यामध्ये 5-7 डिझाईन लेडीज मध्ये आहेत. हा. आणि ही बघा, ही पण काहीतरी नवीन बघतोय पादुकांसारखं काहीतरी. हा हे लेडीज चप्पल आहे. हे सुलेशनवर तयार केलेलं आहे सर. कशावरती? सुलेशन म्हणजे गम लावून. गम लावून हा, केलंय. गम लावून तयार केलेला आहे. हे शिलाईमध्ये आहे. हे शिलाईमध्ये. हा हे शिलाईमध्ये शिलाईवाला कधी बेटर ना, गम हा. निघू शकतो. हे निघू शकते सर. हे कमी रेंज मध्ये बसतंय. अच्छा. हे जरा रेंज महाग आहे. गॅरंटी असते. बरोबर. 2.5-3 वर्ष हे जी गॅरंटी. आता हा ते मला प्रश्न आहे, आता ही आपली एक कोल्हापुरी चप्पल जी आहे ही किती वर्ष टिकणार घरात? हे आता तुम्हाला चांगलं व्यवस्थित वापरलं तर तेल लावून, हा. तेल लावून वापरला तर 4 वर्ष जाते. 4 वर्ष निघतं. 4 बरोबर. 4.5 वापरेल तसं असते सर. यूज जरा रफ केला तर 2.5-3 वर्षात खराब खराब होते. होते. पावसात फक्त वापरायचं नाही. पासून वापरायची हा. नाही. आता तुम्ही चालू केलं वापरा, तर जून पर्यंत तुम्हाला हा जून पर्यंत आरामशीर वापरू आरामशीर शकता. वापरणार. जून मग जुलै पाऊस आला की परत ठेवून द्यायचं हा कपाटात. परत कॅरी बॅग ठेवायचं. हा. आणि परत कधी उन्हाळा येतो त्या टायमाला आणि हे बाहेर पण काढून खूप वेळा आता मी कोल्हापुरी चप्पल घेतो ना, पावसाला मी ठेवून देतो, चिती पकडते, त्याला काय करायचं? त्याला ते असं पांढरं बुरशी आल्यावर हा, बुरशी येते. हो. बुरशी आले की ते चप्पल आहे तसंच असं उन्हात ठेवायचं. 10-20 मिनिटं ठेवायचं. हा. जरा सोकल्यानंतर त्याला फडकं मारला असा की ती सगळी बुरशी निघून जाते. अच्छा. निघून जाते हाय तसंच. आणि लगेच चप्पल पॉलिश करायची नाही चितीवरती? नाही ते सगळं झाडायचं फडक्यानं. हा. फडक्यानं झाडल्यानंतर तिची बुरशी सगळी निघून जाते सर. अच्छा. बुरशी निघून गेली की नंतर मग नेक्स्ट पॉलिश करून घ्यायचं त्याला. नंतर पॉलिश आणि हाय तसं पहिला कसं होतं तसंच चप्पल होते. चप्पल होणार आहे. चप्पल होते. अच्छा. आणि यूज करायला मग चालतंय. बारीक येते सर याची अच्छा. शिलाई बारीक. चमडा अगदी 1 नंबरचं वापरलं जातंय. येण्या बिण्या अगदी सुंदर आहे त्याच्या.
अगदी स्मूथ आहे पायात घालायला. अच्छा. आणि आपल्याकडे कितीला मिळते ही चप्पल? आपल्याकडे 2500 रुपये रेंज आहे सर. सो प्राडा ही चप्पल विकते 1,16,000ला आणि हे दादा विकतात ही चप्पल 2500 ओरिजिनल. इकडनं घेऊन तिथे विकतायत माल. आणि दादा असंच मला आता हे तर प्राडाने घेतलंय, पण तुमच्या चपला आणि कुठे कुठे जातात? आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये जातात सर. हा. मेकनूर, नगर, जयसिंगपूर, इस्लामपूर अच्छा. हे सगळीकडे दुकानदार आपली नेतात. त्या चपला. हो, आणि आपण आपण साधारण दिवसाला किती चपला बनवतो? दिवसाला सर कसं असते ते क्वालिटीवर नसते सर. हा. हे चप्पल आता बनवायचं म्हटलं असं तर ह्याला 2 दिवस लागते सर. काय ह्याला 2 दिवस लागतात? 2 दिवस म्हणजे हे येणीचं काम, शिलाई, हा. याला सगळं. हे पण इथे पण बघा ना, ही शिलाई ही कशी केली आहे. शिलाई डिझाईन ह्याला 1 दिवस नुसता शिलाई करायची, खालचं तयार होते सर. अच्छा. मग हे जे येण्या बेल्ट तयार करायला 1 दिवस, म्हणजे 2 दिवसात हे चप्पल तयार होते. चप्पल तयार होते. 2 दिवसात. आणि आपण वर्षभरात महिन्यात किती बनवतो? महिना म्हणजे ते कसं असते क्वालिटीवर नसतं. सिंपल डिझाईन असलं तर म्हणजे एक माणसाला 30 जोडी तर का एक माणूस 30 जोडी 30 जोडी बनवू शकतो महिन्याला? 1 महिन्यात. एक महिन्यात म्हणजे एका दिवसाला एक धरायचं. विचार करा केवढी मेहनत आहे. जिथे कारखाने आणि कंपन्या मिनिटाला 100 चपला बनवतात, तिथे हे कारागिरी बिचारे दिवसांदिवस काम करून 1 दिवसामध्ये 1 चप्पल बनते. आणि जर अशी कुठली प्राडा टाईप असेल तर 2 दिवसामध्ये 1 चप्पल बनते. एवढं बारीक काम आहे. तर माझं तुम्हाला खरंच रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुम्ही अशा आर्टिसन्सला येतात आणि इकडनं चपला घेताना, तेव्हा प्लीज भाव करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवू नका. त्यांना या कलेला पण कुठेतरी सपोर्ट करा. हे डुप्लिकेट चप्पल म्हणायचं सर याला. अच्छा. हे फक्त याला डिझाईन नाही, हे आंचवर ठेवून मारायचं. येणी अच्छा, सारखं फक्त दिसतंय, गिराकाला काही कळत नाही. हे हे बघा, डिफरन्स बघा ना. हे difference फक्त बघा. डिझाईन आहे याच्यावर. जे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात हा. तशा. डिझाईन मारलेलं आहे, गिराकाला काहीच समजत नाही सर. बिचारा. येणीचं आहे म्हणून घेतात, ते फसतात. तर तुम्ही फसू नका. तुम्ही ऍक्च्युअली बघा हा. नाही दिसतो हलतं बघ, हे बघ बहिणी अशा झाल्या पाहिजे. हे असं ओरिजिनल येणीमध्ये येते काम. काम येतं. हे सगळ्या येण्या बसवलं जाते त्याला. दादा तसं प्राडा आपल्याकडे घेऊन गेलं, हं. तसं आपण चपला कोणाला दिल्यात मोठ्या मोठ्या व्यक्तींना? मोठ्या मोठ्या व्यक्ती सणासनी आता आमचं मालक आहे शाहू महाराज कोल्हापूरचं. अरे शाहू महाराज. शाहू महाराज चप्पल 1984 मध्ये चप्पल दिल्यात त्यासनी. अरे बापरे. त्यासनी दिल्यात. शाहीर बाबासाहेब पुरंदरे 15 वर्षाच्या पाठीमागे क्या बात आहे. ते निपाणीला आलं होते इथं. हा. त्यांचं माप घेऊन त्यासनी बनवून दिलता हो चप्पल. अरे वा. दादा पण खरंच मला हे खरंच म्हणायचं ना की तुम्ही सगळ्यांनी येऊन अशा ठिकाणी येऊन या लोकांना सपोर्ट केला पाहिजे. यांची कलेला काय म्हणतात ना, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा दामही दिला पाहिजे. माझं नाव हरदास निवृत्ती कुराडी. दादा आता ही चप्पल मला आवडली, ओके, पण आता ह्याच्यात माझ्या पायाचा नंबर नाहीये आणि परत माझ्या पायाला प्रॉब्लेम, कारण माझा पाय ना त्याला फ्लॅट लेग म्हणतात. तुम्ही मग अशी काय फ्लॅट लेगला काय बोलतात? लक्ष्मीपुत्र पाय म्हणतात. लक्ष्मीपुत्र पाय. म्हणजे विचार करा, इंग्लिश मध्ये त्याला फ्लॅट लेग म्हणतात आणि मराठीमध्ये लक्ष्मीपुत्रांचे पाय. काय सुंदर शब्द. तर माझे लक्ष्मीपुत्रांसारखे पाय आहेत, जरा जाड आहेत. तर मग मला जर कस्टमाइज करून हवं असेल तर तुम्ही करून देता? करून देतो सर, कस्टमाइज करून देतो. या पायाचा मास्क जसं पाय पाहिजे तसं आपण करून देतो. आता मी कस्टम मेड करून घेतोय माझ्यासाठी चप्पल. जी चप्पलचं नाव आहे बाळू मामा चप्पल. आणि 3 तळी जाड आवाजी एक बाळमामा चप्पल पाहिजे आहे जरा. 3 तळी आवाजी चप्पल. केवढं बारीक बारीक काम केलं गेलं ना याच्यामध्ये. हे बघ असं होणार मध्ये. 12 नंबर चप्पल आहे. चप्पल डोक्यात पडली ना की माणूस कोमामध्ये. दादा आता मला एक सांगा की जर कोणाला इथे यायचं असेल तर कसं यायचं? आता हे कोल्हापूरसनं 40 किलोमीटर निप्पाणीला येते. निप्पाणीसनं 5 किलोमीटरवर लिंगनूर म्हणून आहे, रस्त्यावरच आहे आमचं दुकान. काय नाव होतं सांगा? प्रशांत लेदर वर्क्स म्हणून आहे. प्रशांत लेदर वर्क्स. निप्पाणीसनं 5 किलोमीटर अंतरावर आहे. निपाणी तुम्ही कर्नाटकात जाऊन परत महाराष्ट्रात येणार आहात? हा, महाराष्ट्रात बॉर्डर वरती आहे. बॉर्डरवर आहे. इथनं 1 किलोमीटर अंतरावर कर्नाटक बॉर्डर चालू होते. क्या बात आहे दादा, तुम्ही मस्त मला गप्पा मारल्यात, एकदम छान माहिती दिलीत मला. खरंच खूपच
म्हणजे मला ह्या अशा ठिकाणी जेव्हा येतो ना तेव्हा वाटतं की महाराष्ट्र किती समृद्ध आहे कलेमध्ये आणि आपण चपल्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं इन्व्हेन्शन केलंय, एवढं काय म्हणतात ना डिटेलमध्ये काम केलं गेलंय, वेगळ्या म्हणा त्याच्या असा काहीतरी गावठी इलाज ज्याच्यामध्ये आवाज येतो, ज्याच्यातनं पूर्वी जी ट्रेडिशन होतं ते आता फॅशन बनलंय. सो काय आहे ना, थँक्यू, तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगितलं आणि आम्हाला एवढा तुमचा अमूल्य वेळ दिलात. मी आता 2-3 चपला विकत घेतो आणि जातो इकडनं. ओके ओके. प्रशांत फुटवेअरला भाटुपाव देतो स्टिकर लागलेला आहे. तुम्हाला इकडे यायचं आहे, तुम्ही बघाल तर खूपच अमेझिंग चपला आहे तिकडे. म्हणजे तुम्हाला नक्षीकाम बघायचं वेळ व्हाल आणि लोकांची मेहनत बघायला तर तुम्ही खुश व्हाल. आल्यावरती इकडे चप्पल विकत घ्यायचे. चप्पल विकत घेतल्यानंतर काय करायचंय, या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचंय, मला टॅग करा, भाटुपाला टॅग करा, मी नक्की रिशेअर करा. चला बाय बाय.